हाय, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहे जेनेटिक काउन्सलिंग, जो MSc मध्ये पण तुम्हाला विचारू शकतात क्वेश्चन, BSc मध्ये सुद्धा, JNM मध्ये सुद्धा. हा एक खूप इम्पॉर्टंट आहे टॉपिक. तर आज आपण जेनेटिक काउन्सलिंग बघणार आहे. तर जेनेटिक काउन्सलिंग इज अ प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन विथ द इंडिव्हिज्युअल, फॅमिली, फ्रेंड्स अँड कपल एक्सेट्रा. तर जेनेटिक काउन्सलिंग ही अशी एक प्रोसेस आहे ज्यामध्ये आपण कम्युनिकेशन करतोय कुणाशी, एका इंडिव्हिज्युअलशी, फॅमिलीशी किंवा फ्रेंड्सशी किंवा कपलशी. त्याला आपण जेनेटिक काउन्सलिंग म्हणू शकतो. इट हेल्प्स टू अडॉप्ट medical, psychological, familial and reproductive implication of the genetic contribution to specific condition. ह्याच्यामध्ये आपण काय अडॅप्ट करू शकतो की मेडिकल ॲडवाईस अडॅप्ट करू शकतो, सायकोलॉजिकल किंवा फॅमिलियल रिप्रोडक्टिव्ह इम्प्लिकेशन हे सुद्धा आपण अडॅप्ट करू शकतो एका स्पेसिफिक कंडिशनला. तर जे रिस्क कोणकोणते आहेत बघा. रिकरन्स रिस्क, डायग्नोस, रिस्क असेसमेंट, कम्युनिकेशन, डिस्कस ऑफ ओपिनियन, लॉंग टर्म कॉन्टॅक्ट अँड सपोर्ट. तर हे याचे रिकरन्स रिस्क आहेत. जे इसेन्शियल कंपोनंट आहेत जेनेटिक काउन्सलिंगमध्ये. की पहिला डायग्नोस करायचं आहे आपल्याला. जेनेटिक काउन्सलिंग तुम्ही देत असाल बरोबर आहे, पण डायग्नोस करायला पाहिजे की हे असं काय. रिस्क असेसमेंट, काही रिस्क आहे का, कम्युनिकेशनचा वे आपला कसा पाहिजे, आपलं जे ओपिनियन आहे त्याच्यावर डिस्कस करायचं आहे. लॉंग टर्म कॉन्टॅक्ट अँड सपोर्ट, एकदा का पेशंटचं ते ऑपरेशन म्हणा किंवा आपण जे काही काउन्सलिंग केलं आहे ते क्लिअर झालं तर तिथं मध्येच सपोर्ट त्याला द्यायचा नाही किंवा तो हॉस्पिटलला येत नाही म्हणून त्याच्याशी कॉन्टॅक्ट तोडायचा किंवा इग्नोर टाईप करायचं. तर हे असं करायचं नाही. तुमचा तिथे लॉंग टर्म कॉन्टॅक्ट आणि सपोर्ट पाहिजे. आता डेफिनेशन. जेनेटिक काउन्सलिंग इज अ कम्युनिकेशन प्रोसेस by which personal genetic risk information transfer to the practical information for families. तर जेनेटिक काउन्सलिंग ही एक प्रोसेस आहे ज्यामध्ये पर्सनल जेनेटिक रिस्क इन्फॉर्मेशन असते जे ट्रान्सफर होते प्रॅक्टिकल इन्फॉर्मेशन फॉर फॅमिलीजमध्ये. ओके, जी ही रिस्क असते ती कशात ट्रान्सफर होते, प्रॅक्टिकल इन्फॉर्मेशनमध्ये. त्याला आपण जेनेटिक काउन्सलिंग असं म्हणू शकतो. आता अमेरिकन सोसायटी ऑफ ह्युमन जेनेटिक यांनी काय डिफाईन सांगितली आहे की जेनेटिक काउन्सलिंग ही एक कम्युनिकेशन प्रोसेस आहे ज्यामध्ये आपण डील करतो ह्युमन प्रॉब्लेम्सशी जे असोसिएटेड आहेत ऑकरन्स ऑर द रिस्क ऑफ ऑकरन्स ऑर जेनेटिक डिसऑर्डर इन फॅमिली. जेनेटिक डिसऑर्डर्सशी आपण डील करतोय ह्युमन प्रॉब्लेमच्या, त्याला आपण जेनेटिक काउन्सलिंग असं म्हणू शकतो. तर ही आहे डेफिनेशन. तर मी आणखी एकदा सांगते तुम्हाला की जेनेटिक काउन्सलिंग ॲज अ कम्युनिकेशन प्रोसेस विच डील्स विथ ह्युमन प्रॉब्लेम associated with the occurrence or the risk of occurrence of a genetic disorder in family. ओके, तर इथंपर्यंत क्लिअर आहे. फर्स्ट आपण इंट्रोडक्शन बघितलं. ह्याच्यामध्ये जेनेटिक काउन्सलिंग ही एक प्रोसेस आहे कम्युनिकेशनची ज्यामध्ये आपण इंडिव्हिज्युअल, फॅमिली, फ्रेंड्स आणि कपल्स यांच्यासोबत डिस्कस करतोय. ही एक ॲडप्टेशन म्हणजे ॲडप्ट करायला हेल्प करते. मग ते मेडिकल असू दे, सायकोलॉजिकल, फॅमिलियल किंवा रिप्रोडक्टिव्ह इम्प्लिकेशन. नंतर आपण बघितलं की इसेन्शियल कंपोनंट कोणते आहेत जेनेटिक काउन्सलिंगमध्ये. तर 5 आहेत. फर्स्ट आहे डायग्नोस, सेकंड रिस्क असेसमेंट, थर्ड कम्युनिकेशन, फोर्थ डिस्कस ऑफ ओपिनियन अँड फिफ्थ लॉंग टर्म कॉन्टॅक्ट अँड सपोर्ट. नंतर आपण डेफिनेशन साधी बघितली की जेनेटिक काउन्सलिंग ही एक कम्युनिकेशन प्रोसेस आहे ज्यामध्ये तुमचं जेनेटिकल रिस्क इन्फॉर्मेशन जे असते, जे पर्सनल असते, ते आपण ट्रान्सफर करतोय प्रॅक्टिकल इन्फॉर्मेशनमध्ये. नंतर तुम्हाला अमेरिकन सोसायटी ऑफ ह्युमन जेनेटिक्स याची डेफिनेशन सांगितली की यांनी काय डेफिनेशन सांगितल्या. ॲज इट इज सेम ही एक कम्युनिकेशन प्रोसेस आहे, फक्त चेंज काय केलं आहे, विच डील्स विथ ह्युमन प्रॉब्लेम अँड असोसिएटेड विथ द occurrence or the risk of occurrence of a genetic disorder in family. नेक्स्ट आहे की रोल काय आहे जेनेटिक काउन्सलिंगचा. तर फर्स्ट वन,
Genetic counselor helps to identify families at possible risk of genetic condition by gathering and analyze family history and inheritance pattern and calculating chance of recurrence. तर जेनेटिक काउन्सिलरने हेल्प करायच्या फॅमिलीला आयडेंटिफाय करण्यात की कोणती बाबा रिस्क आहे जेनेटिक कंडिशनची, ॲनालाइज करायचे फॅमिली हिस्ट्री की ह्या जनरेशनपासून आहे की मागच्या जनरेशनपासूनच हे जेनेटिक रिस्क चालू झाली आहे, त्याचा इनहेरिटन्स पॅटर्न आईला होऊन मग मुलग्याकडे आलाय का बाबांना होऊन मुलग्याकडे आलाय असं, अँड कॅल्क्युलेटिंग चान्सेस ऑफ रिकरन्स आणि कॅल्क्युलेट करायचं की हे बाबा परत होऊ शकतंय का. ओके, जर ग्रँड पॅरेंट्सकडून आपल्या पॅरेंट्सला आलंय तर पुढच्या जनरेशनला काय धोका आहे का हे रिकरन्स करायचं आहे. तर हा आहे तुमचा फर्स्ट जेनेटिक काउन्सिलिंगचा रोल की काउन्सिलरनं आयडेंटिफाय करायचं आहे फॅमिलीचे रिस्क ऑफ जेनेटिक कंडिशन, ॲनालाइज करायचे फॅमिली हिस्ट्री, नंतर पॅटर्न बघायचा त्यांचा इनहेरिटन्सचा, नंतर कॅल्क्युलेट करायचं चान्सेस ऑफ रिकरन्स. सेकंड, they provide information about genetic testing and related procedure. काउन्सिलरने काय करायचं आहे की इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायचे आहे, त्यांनी जे काही जेनेटिक टेस्टिंग त्यांचे केलेले आहेत किंवा प्रोसिजर्स केलेले आहेत त्याची इन्फॉर्मेशन तुम्ही पेशंट अँड रिलेटिव्सला दिली पाहिजे. थर्ड, they are trained to present complex and difficult to comprehend information about genetic risk, testing and diagnosis to families and patient. ते ट्रेंड असतात की कॉम्प्लेक्स आणि डिफिकल्ट जे काय प्रोसेस आहेत किंवा कॉन्फिड इन्फॉर्मेशन आहे जेनेटिक रिस्कची किंवा टेस्टची, डायग्नोसिसची, ओके, त्याच्यामध्ये ते ट्रेंड असतात, त्यामुळे गलती होण्याचे चान्सेस नसतात. फोर्थ, genetic counselor can help families to understand the signifiers of genetic condition in relation to cultural, personal and family context. काउन्सलर्स जे असतात जेनेटिक काउन्सलर ते तुम्हाला हेल्प करतात, फॅमिलीला हेल्प करतात समजून घेण्यासाठी की आपली जेनेटिक कंडिशन कशी आहे इन रिलेशन म्हणजे कल्चरमध्ये, पर्सनलमध्ये, फॅमिली कॉन्टेक्स्टमध्ये ही जेनेटिक कंडिशन कशी आहे, लोक कसं समजलं जातं आपल्याला हे ते हेल्प करतात. नंतर फिफ्थ, they also discuss available option and can provide referral to education service, advocacy and support group, other health profession and communicate or state service. आता जे काही जेनेटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटली आहे त्याच्यात काउन्सिलर हेल्प करतात की आपल्याकडे हे ऑप्शन्स आहेत, 3 ऑप्शन्स आहेत, तर त्याच्यातलं सर्वात बेस्ट कोणतं आहे, ओके, हे तुम्हाला सांगतात. एज्युकेशनल सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, ॲडव्होकेसी सपोर्ट ग्रुप, अदर हेल्थ प्रोफेशन्स अँड कम्युनिटी ऑर स्टेट सर्व्हिस, तुम्हाला सगळे सर्व्हिस ते एक्सप्लेन करून सांगतात. नंतर लास्ट वन आहे जेनेटिक काउन्सिलर कॅन सर्व्हिस ॲज अ सेंट्रल रिसोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट जेनेटिक कंडिशन फॉर अदर हेल्थकेअर प्रोफेशनल्स, पेशंट अँड द जनरल पब्लिक. जेनेटिक काउन्सिलर काय आहे की एक सेंट्रल रिसोर्स आहे इन्फॉर्मेशनचं. कसली इन्फॉर्मेशन, जेनेटिक कंडिशनची, ओके, तर हे काय आहे जेनेटिक काउन्सिलरचं काम आहे, सगळे रोल्स आहेत. त्याच्यामध्ये लास्ट आपण बघितले की जे काही जेनेटिक कंडिशनची इन्फॉर्मेशन आहे मग ती हेल्थकेअर प्रोफेशनल्सची असू दे, पेशंटची असू दे किंवा जनरल पब्लिकची असू दे, ते काय करतात रिस्टोअर करून ठेवतात, कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन ठेवतात. तर हे आपण 6 रोल बघितलेले आहेत. फर्स्ट रोल आहे की इनहेरिटन्स पॅटर्न जाणून घ्यायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा रिऑकरन्स, जेनेटिक हिस्ट्री बघायची आहे त्यांची. सेकंड, आपण जे काय टेस्टिंग प्रोसिजर करतो आहे त्याची इन्फॉर्मेशन पेशंटला आणि रिलेटिव्हला दिली पाहिजे. थर्ड जे आहे ते ट्रेंड असतात सगळ्या कॉम्प्लेक्स डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये जी काय इन्फॉर्मेशन त्यांना भेटणार आहे त्याच्यामध्ये ते ट्रेंड असतात, कोण, काउन्सिलर. देन फोर्थ वन, हेल्प करतो आहे काउन्सिलर फॅमिलीजला की अंडरस्टँड करण्यासाठी सिच्युएशन वगैरे
ते पण कुणाच्या रिलेशनमध्ये, कल्चर, पर्सनल आणि फॅमिली कॉन्टेक्स्टमध्ये, की ह्याला कसं समजले जाते. देन 5th ऑप्शन्स ठेवतात ते तुमच्याकडं. 3 ऑप्शन्स आहेत, त्याच्यावर डिस्कस करतात की कोणता बेस्ट आहे. अँड द लास्ट वन इज अ कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन ठेवतात. हे तुमचे 6 रोल आहेत. देन नेक्स्ट इज अ 4 ॲस्पेक्ट आर इन्वॉल्व्ड इन गिविंग जेनेटिक काउन्सलिंग. तर याच्यामध्ये 4 ॲस्पेक्ट आहेत ज्याच्यामध्ये जेनेटिक काउन्सलिंग आपण देतोय. फर्स्ट इज अरायव्हिंग ॲट अ स्पेसिफिक डायग्नोसिस. सेकंड, एस्टिमेशन ऑफ रिस्क. थर्ड, practical aid. And fourth, supportive role. First one is arriving at a specific diagnosis. This is often most difficult, trying and time consuming part of the process for the healthcare professionals as well as for a family. However, without correct diagnosis, counseling is a best incomplete and imprecise. Arriving at specific goal म्हणजे काय, स्पेसिफिक डायग्नोसिस म्हणजे काय, आपल्या निष्कर्षपर्यंत पोचणे. म्हणजे नेमकं पेशंटला काय झाले याचं स्पेसिफिक डायग्नोसिसच्या तिथं जाऊन पोचणे. तर इथं काय सांगितले की हे कधी म्हणजे मे बी हे डिफिकल्ट असू शकते. आपण खूप ट्राय केल्यानंतर आपल्याला स्पेसिफिक डायग्नोसिस भेटतं आणि हा एक टाईम कन्झ्युमिंग पार्ट आहे प्रोसेसचा, जो हेल्थकेअर प्रोफेशनलसाठी पण टाईम कन्झ्युमिंग आहे आणि फॅमिलीसाठी पण. जर तुम्ही करेक्ट डायग्नोसिस नाही केले तर काउन्सलिंग तुमचं इनकम्प्लीट राहतं आहे. ओके. सेकंड वन, एस्टिमेशन ऑफ रिस्क. टू डेव्हलप द डिसऑर्डर अँड ऑर द ट्रान्समिट इट ऑफ टू ऑफस्प्रिंग. रिस्क काय असतं की दुसरे डिसऑर्डरसुद्धा फॉर्म होऊ शकतात किंवा हे ऑफस्प्रिंगमध्ये सुद्धा ट्रान्समिट होऊ शकते. ही रिस्क असू शकते. थर्ड, प्रॅक्टिकल एड. दिस इन्क्लूड फॉर एक्झाम्पल रिकमेंडिंग डॉक्टर्स फॉर स्पेशलाइज्ड एक्झामिनेशन और हेल्थकेअर प्रोफेशनल्स फॉर स्पीच और एज्युकेशनल थेरपी. It often implies as well as coordination of parental and other diagnostic tests. आता बघा, this include for example recommended doctors for specialized examination or healthcare professional for speech or educational therapy. ह्याच्यामध्ये सगळे स्पेशलाइज्ड असतात. त्यामुळं आपण रिकमेंडेड कोणते डॉक्टर करतो जे स्पेशलाइज्ड असतात एक्झामिनेशनसाठी. हेल्थकेअर प्रोफेशनल्स पण असतात जे स्पीच आणि एज्युकेशनल थेरपीसाठी असतात. इट ऑफन इम्प्लाइज ॲज वेल द कोऑर्डिनेशन ऑफ द पॅरेंटल ऑर अदर डायग्नोस्टिक टेस्ट. आपण इम्प्लाइजसुद्धा करतोय, कोऑर्डिनेशन करतोय पेशंटशी आणि डायग्नोस्टिक टेस्टला पण आपण त्यांना कोऑर्डिनेट करतोय. हे तुमचं झालं प्रॅक्टिकल एड. फोर्थ वन इज अ supportive role. This aspect is at least as important as the diagnostic questions, for the great majority of genetic disorder cannot be cured or even satisfactorily treated. ह्याच्यामध्ये काय सांगितले की ॲटलिस्ट एक इम्पॉर्टंट ॲज द डायग्नोस्टिक क्वेश्चन म्हणून आपण काहीतरी क्वेश्चन विचारतोय ज्याच्यामध्ये ग्रेट मेजॉरिटी असते त्या जेनेटिक डिसऑर्डर दिसून येण्याची. अँड इट कॅनॉट बी क्युअर्ड ऑर इवन सॅटिस्फॅक्टरी ट्रीटमेंट. जोपर्यंत आपण डायग्नोस्टिक क्वेश्चन विचारत नाही तोपर्यंत आपल्याला पुढच्याला काय झालं हे कळत नाही. Although genetic counseling cannot provide support for the family on daily basis, he or she should be able to orient them towards those health professions who can be best serve them in this role. जेनेटिक काउन्सलिंग फक्त सपोर्ट देऊन फॅमिलीला चालत नाही, तर त्यांनी म्हणजे पेशंटनी एबल झालं पाहिजे ओरिएंट देम, म्हणजे त्यांच्यासोबत किंवा त्यांच्या बरोबरीनं ते त्यांना बोलायला पाहिजेत की हेल्थ प्रोफेशन्स त्यांच्यासाठी बेस्ट रोल प्रोव्हाइड करतात. हे पेशंटनं तुम्हाला बोललं पाहिजे, म्हणजे काउन्सलरला किंवा डॉक्टर्सना. तेव्हा तुमचा रोल सक्सेस झाला असं त्याचा अर्थ होतो. Then accepting and learning to live with a genetic diagnosis is particularly difficult when reproductive options are involved, and feeling of guilt may touch several generations and cause rifts in the family just as the time when solidarity is most needed.
आता एक्सेप्टिंग आणि लर्निंग. एक्सेप्ट करायचं आहे आपल्याला, तुमचा जो जेनेटिक डायग्नोस आहे तो एक्सेप्ट करायचा आहे, लर्न करायचं आहे. पण हे डिफिकल्ट केव्हा होतं, जेव्हा तुम्ही प्रेग्नेंट असता. इट जस्ट लाईक म्हणजे तुम्हाला असं गिल्ट वाटत असते की असं बेबी आपल्याला जन्माला येणार आहे, हे आपल्याला पण आहे, मग बेबीला पण होणार काय. दॅट इज गिल्टने तुम्ही त्याला जन्म देऊ शकता. इट इज व्हेरी डिफिकल्ट. त्यामुळे फॅमिलीनं काय करायचं आहे की स्पेसिफिक अशी इन्फॉर्मेशन जाणून घ्यायची आहे आणि ह्याला एक व्यवस्थित ट्रीटमेंट करण्याची गरज आहे. तर हे आपले 4 aspects आहेत. फर्स्ट आहे अरायव्हिंग ॲट स्पेसिफिक डायग्नोस, सेकंड इज एस्टिमेशन ऑफ रिस्क, अँड थर्ड इज अ प्रॅक्टिकल एड, अँड फोर्थ इज अ सपोर्टिव्ह रोल. आता आपला रोल काय आहे यामध्ये? रोल ऑफ नर्स इन जेनेटिक काउन्सिलिंग. गाईड वुमन और कपल थ्रू प्रीनॅटल डायग्नोसिस. वुमनला गाईड करायचं किंवा कपलला गाईड करायचं की तुम्ही प्रीनॅटल डायग्नोसिस बघा. सेकंड, helping parents make decision in regard abnormal prenatal diagnostic result. समजा काहीतरी ॲबनॉर्मल प्रीनेटल डायग्नोसिस आले तर पॅरेंटला हेल्प करायचे तुम्ही की डिसिजन घेण्यासाठी. थर्ड, असेसिंग पॅरेंट्स हू हॅव हॅड अ चाइल्ड विथ अ बर्थ डिफेक्ट टू लोकेट नीडेड सर्व्हिस अँड सपोर्ट. समजा एका कपलचं चाइल्ड बर्थ डिफेक्ट असेल, म्हणजे जन्मताच तो व्यंग असेल किंवा काही जरी प्रॉब्लेम असेल, तर पेशंटला किंवा पॅरेंट्सना असिस्ट करायचं आणि त्यांना योग्य ती सर्व्हिस अँड सपोर्ट प्रोव्हाइड करायचा. प्रोव्हाइड सपोर्ट टू हेल्प द फॅमिली डील विथ द इमोशनल इम्पॅक्ट ऑफ बर्थ डिफेक्ट. कसं आहे, बाळ जर बर्थ डिफेक्टने जन्माला आलं, जन्मताच ते व्यंग असेल किंवा काही जरी त्याला प्रॉब्लेम असेल, तर आपण फॅमिलीला सपोर्ट केला पाहिजे. ओके, इमोशनल सपोर्ट. फक्त सपोर्ट हा फायनान्शियल किंवा सायकोलॉजिकल नसतो, तर त्यांना इमोशनल सपोर्टची सुद्धा गरज असते. देन फिफ्थ वन इज अ कोऑर्डिनेटिव्ह सर्व्हिस ऑफ अदर प्रोफेशनल्स सच ॲज सोशल वर्कर, फिजिकल अँड ऑक्युपेशनल थेरपिस्ट, सायकोलॉजिस्ट अँड डायटिशियन. तुमच्यामध्ये एक कोऑर्डिनेटिव्ह सर्व्हिस पाहिजे सगळ्यांच्यामध्येच. मग ती सोशल वर्करमध्ये असतो किंवा फिजिओलॉजिस्टमध्ये असतो किंवा ऑक्युपेशनल थेरपिस्टमध्ये असो किंवा डायटिशियनमध्ये. दॅट इज अ कोऑर्डिनेशन सर्व्हिस पाहिजे. जर तुम्ही तुमच्या कामामध्ये कोऑर्डिनेशन दाखवलं तर पॅरेंट्ससुद्धा म्हणणार आहेत की हां बाबा ह्यांच्यात काहीतरी आहे. ओके, दिस इज ऑल अबाउट जेनेटिक काउन्सिलिंग. आपण फर्स्ट बघितलं इंट्रोडक्शन बघितलं, सेकंड डेफिनेशन बघितली, त्याच्यामध्ये इसेन्शियल कंपोनंट ऑफ जेनेटिक काउन्सिलिंग बघितलं, ज्याच्यामध्ये 5 आहेत. डेफिनेशन बघितली, अमेरिकन सोसायटी ऑफ ह्युमन जेनेटिक यांनी जी डेफिनेशन दिली ती पाहिली. रोल ऑफ जेनेटिक काउन्सिलिंग बघितली, त्यामध्ये 6 रोल्स आहेत जेनेटिक काउन्सिलरचे. नंतर 4 एस्पेक्ट्स बघितले जे जेनेटिक काउन्सिलिंगमध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्याच्यात फर्स्ट आहे अरायव्हिंग ॲट स्पेसिफिक डायग्नोसिस, एस्टिमेशन ऑफ रिस्क, प्रॅक्टिकल एड अँड सपोर्टिव्ह रोल. देन आपण बघितलं की रोल ऑफ नर्स इन जेनेटिक काउन्सिलिंग, तिचे पण 5 रोल्स आहेत. वन बाय वन आपण तेही पाहिलेले आहेत. आय होप तुम्हाला जेनेटिक काउन्सिलिंग समजलं असेल. एवढं जरी लिहिलं तर 15 मार्क्स तुम्हाला भेटून जातील. हा क्वेश्चन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, जो MSc नर्सिंग बेसवरती सुद्धा विचारला जातो, BSc साठी पण विचारला जातो आणि GNM साठी पण विचारला जातो. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे हा जेनेटिक काउन्सिलिंग. मोस्टली हा BSc नर्सिंगमध्ये पॅथॉलॉजी आणि जेनेटिक्समध्ये विचारला जातो की व्हाय जेनेटिक काउन्सिलिंग इज इम्पॉर्टंट किंवा रोल ऑफ नर्स इन जेनेटिक काउन्सिलिंग. फक्त जर रोल ऑफ नर्स इन जेनेटिक काउन्सिलिंग विचारला तर तुम्हाला जेनेटिक काउन्सिलिंगची डेफिनेशन, त्याचे इसेन्शियल कंपोनंट अँड देन रोल ऑफ नर्स इन जेनेटिक काउन्सिलिंग हा एक्सप्लेन करायचा आहे. ओके, आणि MScसाठी ॲज इट इज शॉर्ट नोट्ससाठी 10 मार्क्ससाठी किंवा 15 मार्क्ससाठी हा जेनेटिक काउन्सिलिंग विचारला जातो. अँड GNMसाठी शॉर्ट नोट्ससाठी फक्त
5 मार्कांसाठी हा जेनेटिक काउन्सिलिंग विचारला जातो. तर 5 मार्कासाठी एवढं लिहिण्याची काही गरज नाही आहे. इफ यू हॅव टाईम यू शुड, बट जर टाईम लिमिट असेल तर तुम्हाला लिहिता येणार नाही. ओके, आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल. थँक्यू.